अहो नाही खोटं बोलतंय. अहो हे लोक तिच्याकडे जबरदस्ती बनवून घेतात. याजी तुम्ही मला सांगा, याने चिडून पिस्तूल काढलं हे खरं आहे का? तुमचं लग्न झालेलं पाहून चंद्रकांतराव चिडले आणि त्याच वेळी त्यांच्या पिस्तुलातून गोळी सुटली आणि ती गोपीनाथला म्हणजे तुमच्या पतीला लागली. हे खरं आहे का? नाही, हे सगळं खोटे. हे सगळं खोटे. न्यायाधीश परत हे सगळं खोटं आहे. ऑर्डर ऑर्डर. कोर्टाच्या कामात हा व्यत्यय आणला जातोय. पण न्यायाधीश परत हे सगळं खोटं आहे. बाबा, राजासाहेबांनी उभी केलेली केसही खोटी आहे. त्या दोन भावांच्या अहंकारापायी त्यांनी माझ्या मुलीचं लग्न गोप्या नावाच्या एका मतिमंद मुलाशी ठरवलं होतं. ऑर्डर ऑर्डर. हा कोर्टाचा अपमान आहे. नाही नाही न्यायाधीश महाराज, माझ्या मुलीच्या आयुष्याची चूक हे केलेल्या या राजासाहेबांना अटक करा. या राजासाहेबांनी यांनी त्या सगळा खेळ मांडलाय. नाही न्यायाधीश महाराज, हो तुम्हाला फाशी द्या, पण अन्याय न्यायाधीश महाराज. हे बघा, तुम्ही आधी शांत राहा. शेवटचा प्रश्न. तुमच्या लग्नात तुम्ही विधवा झाल्यामुळे तुमच्या वडिलांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. थोडक्यात काय तर त्यांना वेळ लागलाय ही गोष्ट खरी आहे का? बोला पियाजी बोला. एक गोष्ट लक्षात ठेव, मास्तर वेडे आहेत हे जर कोर्टाने सिद्ध केलं तर राजासाहेब त्यांना मारण्याच्या भानगडीत पडणारच नाही ना. पण सत्य ओटातच ठेवायचं. ओटातलं ओठावर आलं तर तुझ्या बापाच्या मृत्यूला तू कारणीभूत ठरशील. तुमच्या वडिलांना वेळ लागलाय ही गोष्ट खरी आहे का? गजाननराव जोशी यांनी कोर्टाचा औचित्य भंग करून कोर्टाचा अपमान केला आहे, म्हणून कोर्ट त्यांना 1 दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा करीत आहे. या केसची पुढील सुनावणी पुढच्या महिन्याच्या 23 तारखेला होईल.